बघू शकता इथे खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे. चला आता इथे मी चपात्या थोड्या वेळाने करून घेते. नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कणिक मळून दाखवणार आहे. आणि इथे बघा मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता इथे बघा 3 ते 4 लोकांसाठी चपात्या होतील इतक्याच मी म्हणजे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता इथे बघा पीठ चाळून घेतल्यानंतर आहे ना, शक्यतो आहे ना असं थोडंसं खोलकट भांड्यामध्ये घ्यायचं, म्हणजे पीठ आपलं इकडे तिकडे जास्त पसरत नाही. आता इथे बघा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता कोणी कोणी नाही मीठ टाकत, पण मीठ टाकलं ना थोडंसं खूप छान अशी चपाती चवीला लागते. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता इथे मी अजिबात तेलाचा वापर करत नाही. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ. आता इथे बघा गहू माझे नेहमी घरचेच असतात, माझ्या शेतातले. मला दुकानच्या गव्हाचा बिलकुल अंदाज नाही आहे, पण शक्यतो तुम्ही गहू बाजारातून विकत आणूनच चक्कीतून दळून आणायची आणि त्याच्यात चपात्या करायच्या. कारण का कसं आहे, जर तुम्ही गव्हाचं पीठ बाहेरून दुकानातून विकत आणलं तर आपल्याला माहीत नसतं त्याच्यामध्ये काय काय भेसळ असते ती. त्याच्यामुळे ना चपात्या तर चांगल्या येतात, पण मग त्या आपल्याला शरीरासाठी चांगल्या नसतात. त्याच्यामुळे आपण स्वतः गहू विकत आणूनच त्याच्या चपात्या करायच्या किंवा खायच्या. आता इथे बघा पीठ मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. आता इथे बघा माझे घरचेच गहू असतात, त्याच्यामुळे ना चपात्या खूप छान पण होतात. चपाती केल्यानंतर खूप छान असा घरामध्ये सुगंध पसरतो. आता इथे बघा थोडं थोडं पाणी घालून मी पीठ असं सर्व मळून घेते. हे बघा इथे थोडंसं असं खोलकट भांडं घेतलं ना पीठ जास्त पसरत नाही. तसं आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताटामध्ये मळू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाच्याच घरामध्ये काही वस्तू नसतात. आता इथे बघा पीठ मी छान मळून घेते आणि आपल्याला बघा या पद्धतीने असं थोडंसं मळून घ्यायचं आहे. तसं प्रत्येकालाच पीठ मळता येतं, पण मग थोडंसं कसं आहे, पीठ मळण्याची थोडीशी मेहनत जर घेतली ना आपली चपाती अजिबात कडक होत नाही, जास्त तेल पण लागत नाही. आता इथे बघा जास्त पाणी पहिलेच घालायचंच नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून घालून पीठ असं छान मऊसूत मळून घ्यायचं. बघू शकता इथे बघा छान मी असं मळून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही पीठ 10-15 मिनटं ठेवायचे. आता इथे बघा मी पीठ असं 10 मिनटं ठेवून देते. आता इथे पण मी तेल लगेच लावत नाही. आता इथे बघा थोडंसं भांड्याला खाली बघा पीठ आहे, म्हणजे ओलं पीठ आहे. आता ते थोडंसं काढण्यासाठी असं कोरडं पीठ टाकायचं, थोडंच टाकायचं आणि ते बरोबर असं निघून येतं. जास्त पण आपल्याला तेलाची गरज लागत नाही आणि जास्त तेल खाल्लेलं चांगलंच नाही आहे शरीरासाठी. त्याच्यामुळं बघा मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमीच करते, कारण का त्याच्यामध्ये पण खूप भेसळ असते तेलामध्ये. पण शेवटी कसं थोडंसं आपल्याला तेल हे भाजीसाठी वापरावंच लागतं. आता इथे बघा छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. जोपर्यंत पीठ आपल्या हाताला चिपकतंय तोपर्यंत असं समजायचं की आपलं पीठ अजून छान मऊसूत झालेलंच नाही आहे. आणि चपाती करताना पण आहे ना पीठ आहे ना म्हणजे लाटण्याला लटकलं नाही पाहिजे, म्हणजे चपाती लटकली नाही पाहिजे, म्हणजे आपलं पीठ छान. हे बघा आपल्याला आहे ना तळ हाताच्या साहाय्यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी कुठेच तेलाचा वापर केलेला नाही आहे. हे बघा आता पीठ पण माझं छान मळून झालेलं आहे. आता पीठ इथे मी 10-15 मिनटं झाकून ठेवते. चला आता इथे ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चपात्या कशा करायच्या ते दाखवेल आणि खूप छान पद्धतीने बघा इथं तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे. शक्यतो तुम्हाला मी सांगते की गहू विकत आणूनच चक्कीतून दळून आणा, त्याच्यात चपात्या करा तुम्ही. पहिलेच ते गहू बाजारामध्ये खूप दिवसाचे असतात, त्याला पावडर केमिकल वगैरे लावलेलं असतं. आता इथे माझे घरचे गहू आहे, आम्ही अजिबात याला पावडरी वगैरे लावत नाही.
आणि बघा इथे बघा थोडंसं मी तेल घातलेलं आहे. आता शेवटी आता थोडंसं मी मळून घेते परत 1-2 मिनटं. या पद्धतीनं मी पीठ मळते. आता तुम्हाला नंतर मी चपाती करून दाखवेल, पण कसं एकच व्हिडिओमध्ये जास्त दाखवायचं म्हणजे व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यामुळे तुम्हाला पण कंटाळा येतो, म्हणून थोडेसे छोटे छोटेच असे व्हिडिओ बनवावं लागतात. बघू शकता इथे खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे. चला आता इथे मी चपात्या थोड्या वेळाने करून घेते. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद.